आज आमच्याकडे खास पोपटीचा बेत आहे बरं का. त्यासाठी लागणाऱ्या ताज्या भाज्या, नवीन कोरं मडकं आणि विशेष म्हणजे हा भांबुर्डीचा पाला, अशी सगळी जय्यत तयारी झाली. पोपटीचे थर लावताना तर काय सांगू, सगळेच बनले आचारी. मग काय, बघता बघता पोपटीचं मडकं तयार. पोपटीच्या निमित्ताने कुटुंब, मित्रपरिवार सगळे अगदी मनाने जवळ आले. ते म्हणतात ना, हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो, अगदी तसं. मग काय, पोपटी शिजेपर्यंत नुसती धमाल मस्ती, गप्पा गोष्टी आणि नाच गाणी चालूच. पोपटी बाहेर काढली तसे बघा सगळे कसे तुटून पडलेत ते. मातीच्या मडक्यातल्या भांबुर्डीच्या धुरकट स्वादाची ही पोपटी म्हणजे आहा हा, त्याची सर अगदी कशालाच नाही. आणि तुमच्यासाठी ही पोपटी मी खास राखून ठेवली आहे बरं का. मग तुमचा कधी ठरतोय पोपटीचा बेत? करा, थंडी संपायच्या आत लवकर करा.